मला असं वाटतं की मागील 10-12 दिवस जे काही आंदोलन चाललं आणि त्याच्यानंतर मीरा भाईंदर मध्ये जे काही वातावरण आहे आणि त्यानंतर उद्या सन्माननीय राजसाहेब मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत. खरं तर सन्माननीय राजसाहेब मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत ही आमच्या महाराष्ट्र सैनिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि तिथल्या मराठी माणसासाठी देखील, कारण मागच्या काही वर्षापासून मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही तिथल्या नेत्यांकडनं जो काही मराठी माणसाला दुजाभाव दिला जायचा त्या अन्यायाविरोधात आम्ही आवाज उठवला आणि तिथल्या मराठी माणसामध्ये एक उत्साह आहे. सो सन्माननीय राजसाहेब उद्या येणार आहेत, त्याचा आनंद तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना, आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आहे. त्यामुळे आमची तयारी जी आहे ती अशी अतिशय जय्यत आहे, जोरदार आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो आतापर्यंत कधीही असं जाहीर सत्कार कुठल्याही राजकीय नेत्याचा झाला नसेल असं सत्कार आणि उद्याची रॅली ही एवढी मोठी असेल. कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि पहिला सत्कार कुठे साहेबांचा केला सन्मान चेक नाक्यापासून आमची रॅली सुरू होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून आणि ती आमचं मनसेचं मध्यवर्ती कार्यालय जिथून ह्या आंदोलनाची सुरुवात झाली त्या चौकामध्ये सन्माननीय राजसाहेबांचं स्वागत होईल आणि तिथनंच मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात सन्माननीय राजसाहेब जातील. भाईंदरचे आमदार मेहता यांनी देखील राजसाहेबांचं स्वागत करणार असल्याचे बोलले. पण स्वागत राजसाहेबांनी घेतलं पण पाहिजे ना. सो माझं असं मत आहे त्याने पहिलं मराठी माणसाचा आदर करावा, त्याने मराठी माणसाचा आदर करेल तोच आमच्यासाठी स्वागत असेल.